आहे होलीची दोरी एन्जॉय घेऊ आज. हॅपी होली भाऊ सर्वांना. आज होली असल्यामुळे सगळीकडे टोल नाके लागलेत पालेगावात. सगळीकडे टोल नाके चालू आहेत पालेगावात. निमित्त आज जाणार आहेत आम्ही अंबरनाथ तिथे पालटीला. भाई सगळ्या पोराला मजा केली आज होलीची. आज बोलतात प्रमाणे फ्रेंड सर्कल प्रस्तुत वन भोजन होली निमित्ताने आम्ही सुरुवात करणार आहोत. आता आम्ही चुला पेटवलेला आहे आणि हा मटण आम्ही कमीत कमी 4 जणांना 1.5 किलो मटण आणले आणि कमीत कमी 1.5 किलो चिकन आणले. नाही यांना शाकाहारी वाला दाखव रे. शाकाहारी वाला दाखव यांना शुद्ध शाकाहारी वाला 1.5 किलो पनीर आणले. बोलतात ग्रहण लागले ना यही 1.5-2 किलो मटण आणले. काय ग्रहण लागला पालटी आडी खास करून उरणवरून आलेला आहे भावेश ठाकूर. मुंबई एअरपोर्टचे मालक. नवी मुंबई एअरपोर्टचे कर्णधार. आता गँग आली आमची. आता जेवण बनायची सुरुवात होईल. सगळी शाकाहारी गँग आहे. इकडे शाकाहारी इकडे मांसाहारी. हे आता शिवनाथ कोलेकर कुक आहे आज आमचा. धावायला लागेल चिकन. चुला वगैरे पेटवले. गॅस पण आणले कमी जास्तीला. रेडी बसले पहिले जेवायला. आमची होलीची पार्टी चालू झाली आणि जेवण बनवण्याची सुरुवात केलेली आहे. कोक शिवनाथ कोलेकर. आता मटण बनवतो. आता चिकन वगैरे त्याने फ्राय केले. कसं झाले फ्राय? मस्त आले. 1 नंबर झाले फ्राय. आणि या साईडला चालले चूल फुकून जीव चालले. शुद्ध शाकाहारी पनीर चिल्ली. हे बघा कसं बसल्यान. भुशा बघतो प्रेक्षक बनले तो काय आलं ना जागेवरून. शिवनाथ कोलेकर भरपूर मेहनत घेतो आणि भावेश ठाकूर उरणवरून आले खास. एअरपोर्टचे मेंटेनन्सचे मॅनेजर इथं उपस्थित आहेत. हा नवी मुंबई एअरपोर्टचे मेंटेनन्सचे मालक. विमानांच्या पेक्षा मित्र पण इम्पॉर्टंट आहे. टोप करपोले त्याला धावायला लावी नक्की मी वागे. बा किती करपोले टोप. सगळ्याला एन्जॉय केले होलीमध्ये. आता मेन एन्जॉय करतात ते जेवण बनवायचं. उल्हासनगरचे दाल पकवान चायनीज आणि ते चिल्ली वगैरे मंचुरियन खाऊन सगळी कंटाळलेत. त्याच्यामुळे आज खास वलमध्ये आलेत. वनभोजन संस्कृत मध्ये काय बोलतात वनभोजन. आणि आम्ही आमची गावठी भाषा वलन भोजन. वलन भोजन. इथे रितीनाथ कोलेकर पनीर टिक्का बनवतो. एकदम बुवा आहे तो बोलतो बिट्टूचा मसाला डोसा जाम खाल्ले मी. आज पनीर टिक्का बनवतो होलमध्ये जरा चांगली लागल. मान घालून बनवते कुकर मध्ये डोका. त्याला सोनू सपोर्ट करतो. काय आहे बाबा ह्या ग्रेव्ही का व्हेज बिर्याणी. त्या गाडी मध्ये बाण टाकले बाई.
शाकाहारी बिर्याणी आणि कुक प्रमोद देसाई बघ मम्मी बाबा बनल ना भले डोलं फुटलं तर चालतील पण बनवा किती वेळ लागेल रे अजून तुला अर्धा तास होईल का तुझा दोन्ही प्रमोदनी इथं आता पनीर तलाला घेतले अर्चनची पनीर वाटते लांबशीत मला आपल्याला हा बरोबर ना जय महाराष्ट्र पनीर बाई मटण शिजवते शिवनाथ कोलेकर कुक जर तुम्हाला तुमच्या लग्नाची ऑर्डर ज्याच्यातली तर शिवनाथ आहे कुक प्लस तो इंजिनियर पण आहे आणि त्याच्या बाजूला भावेश ठाकूर पण आहे दोन्ही पण इंजिनियर आहेत आणि तिसरा इंजिनियर मॅनेजर प्रमोद देसाई तिकडे शुद्ध शाकाहारीचे जेवण बनवतो आणि त्याच्या बाजूला आयट्यावाला गणेश जुमारे आणि रिद्धी भजनवाला पण आहे काही टेन्शन नाही आणि सोनू इलेक्ट्रिशियन पण आहे टीमचे मालक तेजस वारिंगे ते सुद्धा आहेत एकदम पार्टीचा मेन स्प्राईट हेल मिळून कॉकटेल सरबत बनवून घेतले आम्ही त्याच्यामध्ये स्प्राईट आणि हेल आणि फ्रूट बनवून एकदम मस्त बर्फ पण भरपूर आणले लाल्या मस्कर घ्यायला पण मोठी लादी घेऊन आला बर्फाची हेल नव्हते टाका इथे मिक्सिंग चालू झाले एकदम कांदा टाकू का आवाज आला आता सरबत मध्ये हेल स्प्राईट पाणी नाही टाकायचं जरासा पण फ्रूट कापाचा काम प्रमोद देसाई करतो व्यवस्थित फ्रूट काप एकदम म्हणजे सरबतला टेस्ट यायला पाहिजे डालिम टाकतो बाई आणि मी गट्टे पे गट्टा लाल्याचा डान्स मेन कामाचा गाडी म्हणजे प्रमोदच आहे बाकी सगळं साईड सपोर्टर आहेत काय कामाचं नाही म्हणजे सलपाट मी घातला हा यो घातला नाही शिवनाथची मेहनत देते अशी कोणी घेतली नाही पुन्हा मध्ये माटा म्हणत होतो आता शिवनाथनी येल सोडले म्हणजे तो सरबत पेल भरपूर तयार झाले एकदम याच्यामध्ये फक्त स्प्राईट हेल आणि फ्रूट आहेत दुसरं काय नाही आणि बर्फ त्याच्यावरची मालता नाही आमची नाही कटिंग बल्लू कटिंग मार बल्लू कटिंग मनमंदिर चौक बघू मला थोडी पहिले घ्या ना सगळ्या एक सरबतची मजा घेतात कसं वाटतो सरबत बघू ते पहिल्यांदा पेतो असं कॉकटेल सरबत अजून 10 करा ठीक आहे त्याच्यामध्ये हेल जास्ती आले ना थोडा हो बोललो मी स्प्राईट टाका लय डाल पाहून घालले लय मसाले डोसे खाल्ले पण ही मजाच लय वेगळी आहे हा वल्यामध्ये जेवण करायची अर्धा तास झालं गॅस पेटव नाही यांना चूल कसं पेटवतील बायको आल्या पाठात पेटवतील घरातली चूल ती बाई इकडे मिरच्या ताला लागला त्याचं फेवरेट बोलतो मिरची लागते त्याला खाला जेवणाबरोबर आणि वर्ष लिंबू निपलतो भूषण पाटील ना दिदी मुखाच्या मुखात 4-5 लावगे मी जडक हा काम पेटकर यंदा हा एक नंबर काम केला आपण मिरच्या ना घाला बाई नाही शिवनाथ कोलेकरनी मटण बाई शिजवला मटण शिजायला आहे लॉलीपॉप आम्हाला परत फ्राय करायची नाही एकदा वरावर काढावं लागेल अजून दात बी चावलं त्यांनी पण मटण शिजवला त्याने दात चालला म्हणजे मटण शिजलाच पाहिजे या काशी आहे ते मटण आपला साहेब बचपन रिद्धी इथं डगर भात बनवून घेतले पण असं वाटतं डगरी ठेवले त्याच्या भातावर डगर ठेवायचे कारण काय भातावर स्टीम डगरी ठेवून स्टीम होतो का ठीक आहे अशा प्रकारे आम्ही आता बिर्याणीला दम द्यायला लावले दगडी ठेवून दम द्यायला लावले बस रिद्धी तू बस माझं जर पर्सनल मत आहे तुमचं काय मत आहे माझं मत आहे रिद्धीने याच्यावर बसा डायरेक्ट दम झाला नका बोलतो तो बिर्याणी दम सोडील डायरेक्ट म्हणजे एखादी वाया जाणार नाही एवढ्या उन्हामध्ये तो चिकन फ्राय करतो बघा आता चिकन फ्राय करायला लागला तेजाने पाट्यांची कमी वाचवली नाही पाटीलला बाकी पापडशिव जमा नाही बोलतो पापडशिव जेवण नाही जाईत मला त्यामुळे तो पापड घेऊन आलाय बघा तलतो मिरच्या पण आहेत त्याला मिरच्या पण लागते पापड पण लागतात मसाला पापड केले का डायरेक्ट मिरची लिंबू मिरची सलाद हे शुद्ध शाकाहारी गँग आमची आता जेवायला आले माझे हा एरिया आहे पालेगावची मिशिंग लाईन गोरपा आणि पाल्याच्या मिशिंग लाईनीमध्ये सगळी मित्र आमची मजा घेतात बघा दारा खाली एकदम
सर्व फुल एन्जॉय करतात जेवण म्हणण्यासाठी. लाल्या बसला जेवाला मिरच्या मिरची का दी कच्चीच केली पण वाया नाही गेली. भाई मेहनत फुल केली. शिवनाथला भरपूर घाम फुटला. कुकनी एवढी फुल मेहनत घेतली. मेन गोष्ट लॉलीपॉप परत आम्हाला तर काय बनवतो नाही ना. आम्ही घरी चहा पण बनवित नाही. शिवनाथ एकच माणूस आहे. फक्त याला कामाला लावता काम करतो मी बस. कसं वाटलं तुला आज इथं हे आपल्या मित्रांच्यात? तू एकदम मस्त. तू उरण एवढं लांब आलास भाई, ती मोठी गोष्ट आहे. आता आमच्या गावातले काय मित्र आले नाही त्यांना बोलून बन. दीपेशला बोललाय विशाल वारिंगे आज सुद्धा कामाला गेले होळीच्या दिवशी. भैया आहे तो, मराठी भैया आहे. शेड्यूल बिझी. फोन करतो तरी फोन उचली नाही. मग काय बोलणार त्याला? आता आमचं मटण शिजलेलं तर व्हेज बिर्याणी रेडी झाली बाई. लय पाचशे तर आमच्यापेक्षा. हा रिधी पण ही व्हेज बिर्याणी बनवली. रिधीने मेहनत घेतली. शेवटी यालागाड आणि त्यालागाडचं जेवण रेडी झाला. फायनली आपलं जेवण रेडी झालं. आता जेवायला बसले सर्व. यालागाड आणि तेलागाड ही आहे व्हेज बिर्याणी. मिरच्या, पापड आणि पनीरची भाजी साठी स्पेशल कुकर आणले जाईल. पनीरची भाजी पण रेडी झाली. लागला बघ सोनू इकडे चप्पल घालून जेवण पाम्या बाबा. कांदा मला मस्त कापून दे. पुण्य लागल नाही. इथं बसले यालागाड मंडळी. मटण घाला. मटण आणि चिकन पाण्या पडले यार. फायनली जेवतो. ही आमची नॉनव्हेज वाली गँग शाकाहारी मंडळी. त्यांना पाण्या वाटलं होतं आम्ही वेगळे दिले. आम्ही यांचं जेवण जेवू शकतो पण हे आमचं जेवण जेवू शकत नाही. ही पावर आहे. करू शकतो का शिवनाथ तुझ्या ऑफर देते आखी जिंदगी. नको करू भाई. नाही काहीच तर एकदम चांगली गोष्ट आहे. मटन मच्छी नाही खायला पाहिजे. रिधीने मिरच्या लय भारी तळल्यान त्यामुळे तो जोऱ्या जोऱ्या खातो. हे बघ सकाळचे जरा असती बस. बोलतो दादाजी एनी टाइम होते बोलतो स्पोर्ट. ते आम्ही बघलेलं आहे. कन्याकुमारी आणि रामेश्वरमला गेलो तेव्हा नुसती लँडिंग होत होती त्याची. हो ना एमर्जन्सी लँडिंग. मटन पण रेडी झालं. आता आम्ही मटन बाई टेस्ट करतो. जसं टाक म्हणा. बघा बाकळी पात्रोलीत शिवना जरसा खाला पक्का जे तू जरासं नको जर येऊ चमचा घे ना जे काय खायची. मटणाचे टेस्ट एक नंबर झाले भाई. मेहनत केली पण वाया नाही गेली. अशा प्रकारे आमची गँग पूर्ण जेवण गेले. कसं वाटलं तुला जेवण? कसं वाटलं मटण वगैरे? घे ना यार. असं वाटतं धाब्यामध्ये जेवतो आपण. काय धाब्याचं जेवायचं मस्त वळण्याचा चुलीवर मस्त जेवण करायचं. लोकाही ही मजा बिन घ्यायची. हा ही मजा घ्यायची. लोकाही घरातल्या चुली काढल्या ना धाब्या जाऊन चुलीवर जाऊन मागण्या. योगेश कसं वाटलं आपला आजचा प्रोग्राम हे बघून? आपलं मेंबर वगैरे एकदम मजेशीर सगळे मजा केली. मटण बिटन वगैरे बनवला. शुद्ध शाकाहारी पण एकदम सगळे एकदम एन्जॉय केले. माझी कॅप आपल्याला दररोज सुट्टी नसते. आज सुट्टी भेटली झाली ना त्याच्यामुळे जेवण वगैरे बनवलं शक्य झालं. स्पेशल म्हणून पहिल्यांदा बनलेलं आहे. सरबत टांबाटी कांदा बटाटी सगळं टाकले त्याच्यात ना. तो सरबत देतो आज आम्ही. कसं वाटलं भाई तुला जेवण वगैरे बनवला? खूप छान वाटलं. सर्व मित्र एकत्र आले त्यामुळे छान वाटलं. भावेश ठाकूर देखील उरणवरून आलेले आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. भावेश ठाकूरच्या गावाला आपल्याला जायचं एक दिवशी आणि खूप एन्जॉय करायची आहे. कसं वाटतं भावेश? भावेश ठाकूर यांचे मत जाणून घेऊया आपण आता. भावेश ठाकूर उरण स्पेशल. ते आज एअरपोर्टचं 2 विमानं लँडिंग होणार होती. ती विमानं सोडून आमच्यासाठी आलेले आहेत. त्यावर मंडळी आभारी आहे. तिकडे तुम्ही त्याच तकलीवरची कुत्रीम तकली एवढं जेवण बनवायचं कुठं? टाकीतलं या कार्य द्राक्षी यांना का द्राक्षी भेटत नाही. एक घंटा आला भेटली द्राक्षी भेटली. चांगलं दिसते. फोडू नको का? काय बोलतो भूषण पाटील? तुझा प्रवास एकदम खराब गेला मध्ये. एन्जॉय करायचं लाईफ मध्ये. काय याद होतं उद्या नाही. एन्जॉय फ्रेंड सर्कल मध्ये येणं हे जाम भारी वाटतं एकदम. कधी पण एनी टाइम. आता बादशाह काल मॅन ऑफ द मॅच घेतले बादशाहने. आता शिवनाथ भले दातबीत खाईल तुझ्यावर पण तुझ्या तेवढं तो प्रेम करील तो. आता कमबॅक केले वाघाने आमच्या. आता कमबॅक केले. हा कमबॅक खाली तो होता. त्याच्या दातांच्या दाता नाही. तुझं देवलं
देऊळ तो गाणी ऐकला पण नक्की. त्याच्यामध्ये उरणचा जो सिंगर आहे योगेश अग्रवाल हे त्याची कॉपी आहे. यो गाणी पण बोलायला गेलते एकदा ना, स्वतः पचका करून बसला होता कॉलेजमध्ये. शिवनाथ कोलेकर त्यांची इथं सुद्धा एमर्जन्सी लँडिंग झाले. कन्याकुमारी आणि इथे त्यांनी डोसे जास्ती घालले. आज फक्त मटणावर तयारी चालू झाली लँडिंग करायची. आता लँडिंग करायची तयारी झाली त्याची. अजूनपर्यंत बोलू आम्हाला काही संदेश भेटला ना, शेवटी भेटला. आता तो जाऊन लँडिंग करील. 2000 तर लागले तिकडं. तेच वारिंग आहे बघ तिकडं प्रमोद देसाई. अशा प्रकारे आमची पार्टी झाली. एंड द एंड. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके करो, फॉलो करो, सबस्क्राईब बरे नका करू पण व्हिडिओ बघा.